नमस्कार मित्रांनो, झटपट वजन कमी करायचं आहे आपल्याला. तर काय करायचं? पोटावरची चरबी कमी करायची. काय करायचं? पायाच्या मांड्या त्याची चरबी कमी करायची. तर काय करायचं? तर मित्रांनो, अतिशय साधा, सोपा आणि सरळ व्यायाम मी आज तुम्हाला सांगतो. ते तुम्ही पहा आणि तुमचं वजन शक्यतो लवकरात लवकर कसं कमी होईल तोच अभ्यास मी आज तुम्हाला देणार आहे. ही एक दोरी आहे की ही दोरी लहान मुलं खेळत असतात आणि मोठी माणसंही खेळत असतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दोरीवरची उडी करा, दोरीवरच्या उडीचा अभ्यास करा. तुमचं वजन खूपच लवकर कमी होईल. नियम एकच आहे, दोरी पायात अडकवून घ्यायची नाही. नियम 2, जिथं तुम्हाला दम लागेल तिथं थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. जिथं तुम्हाला दम लागल तिथं थांबायचं आहे. मी तुम्हाला फक्त दाखवायचं म्हणून 20 काउंट दाखवले, पण तुम्ही घरी अभ्यास करताना दम लागला की थांबायचं, श्वासोश्वास नॉर्मल होऊ द्यायचे, पुन्हा तोच अभ्यास करायचा, पुन्हा 20चा अभ्यास करा. असं करत करत तुम्ही दिवसाकाठी कमीत कमी 50 काउंट तरी तुम्ही हा अभ्यास करा. आणि त्याच्याबरोबर हा अभ्यास, दुसरा अभ्यास घ्यायचा. आपण रेल्वे गाडी पाहिलेले, तर रेल्वे गाडी सुरुवातीला कशी जाते? म्हणजे रेल्वे गाडी झुक 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 करून ती गाडी चालू होते. पण आता आपल्याला काय करायचं? याचाच उपयोग करून आपला श्वसनाचा अभ्यास वाढवायचा आणि पोटाची चरबी बी कशी कमी करायची ती पाहून घ्या. आपण काय केलं? आगनगाडी किंवा रेल्वे सुरुवातीला काय करते? सुरुवातीला दमाने चालू होते, नंतर थोडीशी फास्ट जाते, नंतर खूप फास्ट जाते आणि थांबताना कशी थांबते? स्लो, एकदम थांबत नाही. त्याचाच उपयोग करायचा. यावेळी आपल्याला आपल्या श्वासाचा अभ्यास होतो, पोटाचा अभ्यास होतो, पोटाची चरबी कमी होते. एक छोटासा राऊंड दाखवतो पुन्हा एकदा. विश्राम. मित्रांनो, प्रत्येक अभ्यासात जिथं दम लागेल तिथं थोडंसं थांबायचे, श्वासोश्वास नॉर्मल होऊ द्यायचे, पुन्हा दुसरा अभ्यास करायचे. आता तिसरा एक अभ्यास देतो, तो बी खूप छान आहे. पोट, कंबर, अपचन याच्यावर चांगला अतिशय छान पद्धतीनं याचा उपयोग होतो. तर सुरुवात करूया मित्रांनो. दोन्ही हात अशा पद्धतीने बांधायचे आणि ते वर डोक्याच्या वर घेऊन जायचे. एक पाय उचलायचा आणि दोन्ही हात असे साईडला टाकून द्यायचे. पाहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20
एका साईडला मी 20चा काउंट केला. आता दुसऱ्या साईडला असंच करायचं आहे. त्यावेळीसुद्धा जर तुम्हाला दम लागला थोडंसं थांबायचं आहे मित्रांनो आणि पुन्हा दुसरा अभ्यास चालू करायचा. दोन्ही हात असे वर घ्यायचे, एक पाय मागं टाकायचा आहे, म्हणजे पुढं आणण्यासाठी सोपं जातं. चला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मित्रांनो, ह्याने दम अतिशय छान, दम खूप लागतो आणि हे दम लागल्यामुळं आपले श्वासोच्छ्वास वाढतात. ह्यावेळी आपल्या फुफ्फुसाचा व्यायाम होतो, हृदयाचा व्यायाम होतो, रक्ताभिसरण वाढतं, पोटाची चरबी कमी होते, गॅस निघून जातो, पचनशक्ती वाढते आणि आपणाला दीर्घायुष्य मिळतं. मित्रांनो, वजन कमी करा आणि निरोगी राहा. मित्रांनो, योगी बना, निरोगी बना, उपयोगी बना. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही मित्रांना शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ किंवा अशाच पद्धतीचे व्हिडिओ तयार करण्यासाठी थोडी का होणं पण मेहनत घ्यावी लागते. तर मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.